हाय हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी PR's कोझी कॉर्नर या आमच्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर मंडळी, आज आपण निघालो आहे द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र अर्थातच मुंबईला. तर बघत रहा आजचा आपला मुंबईचा व्लॉग. आपण आत्ताच रत्नागिरी स्टेशनवरून लोकमान्य टिळक टर्मिनल्स म्हणजे LTTला जाणाऱ्या ट्रेनला बसलो आहे. गरीब रथ ट्रेनने आम्ही जातो आहे. तर तिकडे LTTला पोचल्यावरच मी तुमच्यासमोर येईन. तर मंडळी, आम्ही पोचलो आहे LTT स्टेशनला आणि आता आम्ही स्टेशनच्या बाहेरच उभे आहोत. आणि इथनं आम्ही आता ऑटो करून कुर्ला स्टेशनला जाऊन तिथनं लोकल पकडू आणि तिथनं आमचं हॉटेल जिथे बुक केलं आहे मस्जिद बंदरला, तिथे आम्ही जाणार आहोत. आणि ह्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण मुंबई जे एक्सप्लोअर करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे, त्याच्यामुळे ट्यून अप राहा. जास्ती करून आम्ही यावेळी साऊथ मुंबई एक्सप्लोअर करणार आहोत. हां, येस. ह्याच व्हिडिओ कुर्ल्याला जवळ येणार नाही. कुर्ला म्हटलं नाही बोलत आम्ही. कुर्ला स्टेशनला जायचं बस म्हणतायत. ओके, इकडून मस्जिद बंदरला आम्ही आता ऑटोत बसून कुर्ला स्टेशनला जातोय. हे बसा बसा हे बाई त्यांची. आम्ही आत्ता कुर्ला स्टेशनला आहोत आणि इथनं आम्ही आता लोकलने CSMTची लोकल आम्ही पकडणार आहोत आणि तिकडनं आम्ही मस्जिद बंदरला उतरणार आहोत, कारण आम्ही जे हॉटेल बुक केलं आहे ते मस्जिद बंदरला आहे. मस्जिद बंदर स्टेशनला आता आपण उतरलो आहे आणि इथून आमचं हॉटेल आहे ते वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, 5 मिनिटावरती. आम्ही आत्ताच हॉटेलमध्ये आलो आहे आणि आत्ताच चेक इन केलं आहे आमच्या रूमला. मी तुम्हाला इथनं असा व्ह्यू दाखवते. या हॉटेलच्या इथनं दिसतोय तो. हे मस्जिद बंदर एरिया आहे आणि हा पूर्ण असा बाहेर ह्या एरियाचा व्ह्यू दिसतोय. आणि पूर्ण मार्केट प्लेसमध्येच आमचं हे हॉटेल आहे, हॉटेल ग्लो स्टार म्हणून. आणि ही आमची अशी रूम आहे इथे आतमध्ये. आत्ता मुंबईला येण्याचं कारण हे होतं की पाऊस पडेल आणि आम्ही पावसात मरीन ड्राईव्हला फिरायला जाऊ, पण इथे अजिबात पाऊस नाही आहे. त्याच्यात प्रचंड ऊन पडलं आहे, त्याच्यामुळे पावसाचं चिन्ह नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्याच्यासाठी आत्ता मुंबईची ट्रिप केली तो तर ऑप्शन होईल असं वाटत नाही, पण तरी एनिवे मुंबईला आलो आहे तर आम्ही नक्कीच इथे एन्जॉय करणार आहोत, कारण मुंबईला यायला आम्हाला नेहमीच आवडत असतं, सीझन कोणताही असू दे. त्याच्यामुळे आम्ही आता काय काय करू, एक्सप्लोअर करू, ते सगळं तुम्ही या ब्लॉगमध्ये बघालच. तर मंडळी, आता आम्ही निघालोय मुंबईमध्ये. आता आम्ही मरीन ड्राईव्ह आणि ताज हॉटेल वगैरे त्या साईडला निघालोय. तर मी तुम्हाला आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतेच सगळं. आत्ता आपण काझी सय्यद रोडला आहोत आणि इथनं आम्ही आता मेन रोडला जातोय, कारण आमचं जे हॉटेल आहे हॉटेल ग्लो स्टार ते
ह्या रोडवरती आहे आणि ह्या रोडपासून मेन रोड थोडासा पुढे 2 मिनिटावर चालत जायचं आहे. तर तिथे जाऊन आम्ही आता टॅक्सी घेऊन पहिल्यांदा बडे मिया रेस्टॉरंट जे कोलाब्याला आहे तिथे जातोय. चला बघूया. हे एक असं चर्च आहे आणि ही समोर अशी मस्त बिल्डिंग दिसते. इथे शॉपिंगसाठी पण खूप म्हणजे शॉपिंगचाच रोड आहे. इथनं सगळं प्रॉपर मार्केट, मनीष मार्केट वगैरे सगळी मार्केट्स इथनं नियर बाय आहेत. गाईज आम्ही इथे बडे मिया रेस्टॉरंटला आलोय. आता आम्ही आज जातो. इथनं बघूया कसं आहे ते. बडे मिया रेस्टॉरंटला आम्ही हे चिकन टिक्का ऑर्डर केलं आहे आणि अजून बेबीकॉर्न टिक्का ऑर्डर केलं आहे. कसा आहे चिकन टिक्का? चिकनचं टेक्स्चर एकदम मस्त आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम फ्रेश आहे. टेस्टी डिश आहे. येस, खूप डिलिशियस आहे आणि खूप आतनं स्टफ केलेलं आहे ते चिकन. एन्जॉय. येस. आपल्याला तिकडे काय खायला मिळणार नाही. टिक्का रोल हे आहे बेबीकॉर्न टिक्का. हे पण इट सीम्स व्हेरी डिलिशियस. गरम मसाला चटणी नाही आहे तुम्हाला यायचं कोयल्यावर केलं. कोयल्यावर केलं. खूप टेस्टी आहेत. तुम्ही नक्की बडे मिया रेस्टॉरंटला मुंबईत याल तेव्हा कोलाबाला जे आहे तिथे नक्की व्हिजिट करा. अजून पण त्यांची ब्रँच अजून ब्रँच, बँड्रा अजून एक ब्रँच बँड्राला ओपन झाली आहे यांची. नक्की ट्राय करा. इथे ही अशी बडे मिया रेस्टॉरंटची माहिती, हिस्ट्री दिली आहे. इथे आम्ही डिनरसाठी आलो आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे रुमाली रोटी आणि चिकन भुना ऑर्डर केलं आहे. रोटी सेपरेट सांगतो सांग. हलकी आहे म्हणजे सुपर्ब, अमेझिंग. मला ते जरा वाट त्रिशेने स्वीट डिश म्हणून स्पेशल हे कुनाफात ना, कुनाफा मागवलं आहे. म्हणजे काय असतं? स्वीट आहे. आय थिंक कुनाफा इज Iranian sweet. I don't know exactly, but it's not Indian. From origin, it's not Indian. ओके ओके. हाऊ इज इट? It's yummy. यमी. नाईस. तर गाईज बडे मिया रेस्टॉरंट हे मुंबईतलं खूप जुनं रेस्टॉरंट आहे. इथे त्यांनी दिलं आहे सिन्स 1946, म्हणजे 1946पासून हे मुंबईमधलं एक खूप फेमस आणि हिस्टॉरिक आपण त्याला म्हणूया असं रेस्टॉरंट आहे, जे एस्पेशली कबाबसाठी खूपच फेमस आहे, जे मुंबईच्या कोलाबा एरियामध्ये येतं. तुम्ही जेव्हा केव्हा इथे याल तेव्हा नक्की या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. तिथली फूड क्वालिटी एकदम लाजवाब आहे. आत्ताच आम्ही इथनं डिनर करून आत्ता बाहेर पडलो आहे आणि ह्याच्या बॅक साईडला आम्ही आता इथनं वॉक करत जाणार आहोत.
बॅक साईडला ह्याच्या ताज हॉटेल आहे. तिथनं आम्ही जरासा वॉक साईड बाय ताज हॉटेल आम्ही थोडासा घेणार आहोत. मी तुम्हाला म्हटलं तसं हे ताज हॉटेलच्या बॅक साईडला आम्ही आत्ता आहोत. मस्त दिसतंय. आम्ही असा इकडनं नाईट वॉक घेत घेत हे ताजची ही बॅक साईड आहे. इकडून आम्ही मरीन ड्राईव्हला जाणार आहोत. पाण्याच्या बॉटल असे चालत चालत आम्ही इथे गेटवेला आलोय. खूप मस्त व्ह्यू दिसतोय आत्ता, नाईट व्ह्यू. हे समोर दिसतंय हे आपलं गेटवे ऑफ इंडिया आहे आणि इकडे समोर हे ताज हॉटेल. लावलीस गळ्यात गळ्यात टाक. इथे थोडा वेळ आम्ही बसणार आहोत आणि मग मरीन ड्राईव्हला जाणार आहोत. सो गाईज, फायनली वी आर हिअर ॲट मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्ह ही मुंबईतली माझी सगळ्यात आवडीची, खूप 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 आवडीची जागा आहे. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा मी मुंबईला येते तेव्हा मरीन ड्राईव्हला व्हिजिट केल्याशिवाय मी इथून कधीच जात नाही. मरीन ड्राईव्ह हे नरिमन पॉईंटपासून सुरू होऊन गिरगाव चौपाटीपर्यंत म्हणजे साधारण 3.5 किलोमीटरचा हा असा सी शेपचा रस्ता आहे. आणि ह्या रोडवरती जी अशी म्हणजे प्रकाशयोजना आहे लाईट्सची, ती अशी सी शेपमध्ये आहे. त्याच्यामुळे तो जणू एखाद्या मोत्याच्या हारांप्रमाणे आपल्याला दिसतो. आणि म्हणून याला आपण क्वीन्स नेकलेस किंवा राणीचा हार असंही ह्याला म्हणतात. आणि हा क्वीन्स नेकलेस बघण्यासाठी टुरिस्ट इथे येत असतात. तुम्ही जर बघितलं तर हा असा क्वीन्स नेकलेससारखाच हा शेप दिसतो इथे. खूप मस्त निवांत वेळ घालवण्यासाठी इथे टुरिस्ट येत असतात. आणि मी सुद्धा इथे कितीही वेळ आणि कोणत्याही वेळी येऊन बसू शकते. इतकी ही जागा माझ्या अगदी जवळची आहे, व्हेरी क्लोज टू माय हार्ट असं मी ह्याला म्हणेन. आणि आत्ता आम्ही इथे बसलो. इथे समोर हे आहे ट्रायडंट हॉटेल. ट्रायडंट हॉटेल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. आणि आत्ता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे पूर्णपणे सगळीकडे लाईट्स आणि ही जी काही रोषणाई दिसतीये, सो खूप भारी आणि खूप भन्नाट वाटतं आहे आत्ता आम्हाला इथे बसून. त्यामुळे एस्पेशली इथे विजिट करायचं असेल तर संध्याकाळचीच वेळ खूप छान आहे, कारण इथे सनसेट बघायलासुद्धा टुरिस्ट येत असतात. मला जर कोणी विचारलं की मुंबईत गेल्यावर अशी कोणती जागा आहे जिथे गेल्यावर बाकी कुठेही नाही गेलं तरी चालेल, तर मी फक्त आणि फक्त ह्याच जागेचं नाव घेईन, मरीन ड्राईव्ह. जो असा समोर मस्त समुद्र, अरबी समुद्र आणि बाजूने असा हा क्वीन्स नेकलेस. व्हॉट अ व्ह्यू, अमेझिंग. मरीन ड्राईव्हपासून CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि चर्चगेट ही रेल्वे स्टेशन्स जवळ आहेत, जिथून तुम्ही मरीन ड्राईव्हला इझिली बाय कॅब येऊ शकता. तर गाईज, आम्ही मरीन ड्राईव्हवरून आता निघतोय हॉटेलवरती जायला. आजच्या ब्लॉगचा मी इथेच एंड करते आणि तुम्हाला मी इथेच बाय बाय म्हणणार आहे. आजचा दिवस मुंबईतला खूप मस्त गेला. खूप छान छान ठिकाणी आम्ही एक्सप्लोअर केलं आहे. तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बघालच. आणि आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडेल.
आमच्या चॅनलला PR कोझी कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा आणि हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आपण आता भेटूया उद्या म्हणजे पुढच्या एपिसोडमध्ये. आम्ही आता इथनं हॉटेलवर जाऊ येस. आणि उद्या उरलेलं आम्ही मुंबईतलं एक्सप्लोरेशन करणार आहोत. तेव्हा भेटूया उद्या. तोपर्यंत बाय. गुड नाईट. गुड नाईट.